In 7th Science, chapter number 5th, Food Safety म्हणजे अन्न सुरक्षा या नवीन प्रकरणाला आपण सुरुवात करीत आहोत. या प्रकरणामध्ये आपण अन्नाच्या नासाडीबाबत, अन्नाच्या वेस्टेज करण्याबाबत, तसंच त्याच्यामधल्या क्वालिटीबाबत आणि त्याचं स्टोरेज आणि प्रिझर्वेशन याविषयी अभ्यास करणार आहोत. यातून आपल्याला अन्न सुरक्षेचं जे महत्त्व आहे, त्याच्यामध्ये जे काही पोल्युशन होत असतं, त्याच्यात जे अडल्टरेशन होत असतं, म्हणजे भेसळ होत असते, ती आपल्याला रोकथाम कशी करता येईल, त्याविषयी आपल्यामध्ये जागृती कशी निर्माण होईल, हा या चॅप्टरचा उद्देश आहे. तर आपण सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 5, फूड सेफ्टी. सर्वांनी आपल्या पुस्तकामधील 5वं प्रकरण फूड सेफ्टी हे पुस्तकात पाहून आणि मग व्हिडिओ बरोबर पाहून, तर आता पहिल्या तक्त्यामध्ये आपण बघतो की फूड सोर्स. व्हॉट इज द फूड सोर्स? ज्वार, व्हीट, मिलेट मीन्स बाजरा, ज्याला आपण बाजरी असं म्हणतो, अँड द राईस. हे जे आपल्याला हे धान्य असतं, हे धान्य आपण कशासाठी खात असतो? त्याच्यातून आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळत असतात, कार्बोहायड्रेटचे. त्यामधून काय मिळत असतात? कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स काय करत असतं? आपल्याला दिवसभरामध्ये जी आवश्यक असणारी जी ऊर्जा आहे ती पुरवण्याचं काम करत असतं. आणि आपल्या ते काही वाढींसाठी सुद्धा आवश्यक आहे. त्याचं फंक्शनमध्ये तुम्ही लिहू शकता या तक्त्यामध्ये. सेकंड, बीन अँड पल्सेस. काही डाळी आहेत, आणि ह्या ज्या डाळी ज्या आहेत किंवा डाळीचे प्रकार जे आहेत, कडधान्य आपण त्यांना म्हणत असतो, बीन्स म्हणजे, तर त्यापासून आपल्याला प्रथिने मिळत असतात, प्रोटीन्स. वी गॉट द प्रोटीन. And third, that is the protein is important for the digestive system and the total in a blood circulation of the human being. मानवासाठी प्रोटीन हे वाढीसाठी आवश्यक आहे. प्रोटीनची जर कमतरता असेल तर आपल्याला ह्या प्रथिनांच्या बाबतीत आपण पाहतो की आपल्याला आता प्रथिनांची अत्यंत आवश्यकता आहे शरीरामध्ये. कारण आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा समतोल साधण्याचं काम हे प्रथिने करत असतात, प्रोटीन करत असतात. म्हणून बघा, आता कोरोना काळामध्ये पण आपल्याला आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची स्थिरता असावी असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं. यासाठी प्रोटीनस पदार्थ आपल्या शरीरात गेले पाहिजे. त्यानंतर फक्त डाळीमधूनच मिळतात असं नाही का, ते नॉनव्हेज मटेरियल्समध्ये सुद्धा मिळतात, हे लक्षात घ्या. नंतर तुम्ही तसा अर्थ काढाल, पण आपल्याला डाळीतून ते पुरेसे मिळू शकतात. तिसरा, ऑइल अँड घी. तेल आणि जे तूप आहे याच्यामधून आपल्याला फॅट्स मिळत असतात. हे जे फॅट्स आहेत, हे फॅट्स सुद्धा आपल्याला स्निग्ध पदार्थ ज्यांना आपण म्हणत असतो मराठीमध्ये, हे स्निग्ध पदार्थ आपल्या शरीरामध्ये पेशीच्या वाढीसाठी आणि ऊर्जेसाठी अत्यंत आवश्यक आहेत. फ्रूट्स अँड द व्हेजिटेबल्स. याच्यापासून आपल्याला मिनरल्स अँड विटॅमिन्स मिळत असतात. मिनरल्स, विटॅमिन्स हे कमी प्रमाणात आपल्याला लागत असतात, पण मात्र त्यांची आवश्यकता पण आहे आपल्या शरीरामध्ये. आपण मीठ सुद्धा खात असतो. सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम वगैरे यांचे वारंवार आपल्या शरीरामध्ये आवश्यकता असते, आणि ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्याला मिळत असतात, आणि त्यांचं फंक्शन सुद्धा आपल्याला आवश्यक आहे शरीरामध्ये. जीवनसत्व जे आहेत हे काही विकसित करण्यासाठी, मेंदूच्या विकसितसाठी सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. आपलं जे न्यूरॉन सिस्टीम आहे, न्यूरॉन्स म्हणजे काय, नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम जी आहे ती संपूर्ण या मेकॅनिझममध्ये आपल्याला या मिनरल्सची अत्यंत आवश्यकता असते. तर हा मुद्दा याच्यामध्ये आपण या तक्त्यातून पाहिला. The all constituents of the food, carbohydrates, fats, protein, vitamin, minerals,
fibers and the water are necessary for the proper growth of the body. हे संपूर्ण कॉन्स्टिट्युएंट जे आहेत, उदाहरणार्थ कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स म्हणजे काय, तंतुमय पदार्थ, अँड वॉटर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वॉटर, आर नेसेसरी फॉर द प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या शरीरात जात असेल, पण मात्र तुम्ही त्या मध्ये जर योग्य पद्धतीने एखादा म्हणजे पाण्याचा घटक जर जाऊ दिला नाही तर त्याला अर्थ नाही. तर हे पण यामध्ये महत्त्वाचं आहे. We get these nutrients from the food material like wheat, jowar, pulses, rices, vegetables, fruits, etc. हे सगळे आत्ता जी आपण चर्चा केली यामध्ये आपण पाहिलं. However, what will happen if these foods material are infested by insect or spoiled in any way? आपण बघतो की अन्नधान्यामध्ये किडी पडलेली पाहिली असेल, तुम्ही नाशवंत झालेलं पाहिले असेल. कधी धान्याला उंदीर त्या ठिकाणून नासधूस करून गेला असेल, तर किड्या मुंग्या लागतात, बारीक बारीक छोटे छोटे विशिष्ट प्रकारचे कीटक असतात बघा, लाल रंगाचे, ते सुद्धा याच्यातून जात असतात. तर हे गेल्याने फूड जे आहे ते स्पॉइल होत असतं. त्यावर आता आपण चर्चा करणार आहोत. तर हे स्पॉइलेजने काय परिणाम होतो? साहजिकच आहे की तुम्ही अत्यंत स्पॉइल झालेले पदार्थ खाणार का? पण ते तुमच्यापर्यंत येण्या अगोदरच जर तो पदार्थ स्पॉइल झाला असेल तर त्याला तुम्ही काय करू शकता? यासाठी ही खबरदारी म्हणून काय घ्याल? तर हा मुद्दा इथे महत्त्वाचा आहे. लुक ॲट द पिक्चर. देयर इज अ माइस विथ व्हीट इटिंग द व्हीट्स. उंदीर ज्या घरामध्ये राहत असतात, उंदीर आणि घूस हे जे असतात, हे काय करतात? हे नाशवंत प्राणी आहेत, हे अत्यंत उपयुक्त आहेत असं काय नाही. हा, पण यांच्यावर सापांचं म्हणजे अन्न साखळी अवलंबून आहे. पण हे घरामधील अन्न पदार्थ नासाडी करतात. पण शेतामधून आल्यानंतर माल जो आहे तो गोदामामध्ये ठेवला जातो, तिथे यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होत असतो. यांची विष्ठा असेल, यांची लघवी असेल. ड्यू टू दॅट द फूड गेटिंग द स्पॉइलेज. वी आर नाव सी द पिक्चर्स ऑफ अ स्पॉइलेज ऑफ द फूड, हाऊ इट इज स्पॉइलेज अँड कॉन्टॅमिनेटेड. कॉन्टॅमिनेटेड म्हणजे काय? त्याच्यामध्ये त्याचा स्पर्श होऊन ते खराब होणे. तर हा एक मुद्दा आपण पाहतो. इन द पिक्चर बी, व्हॉट कॅन वी से? आपण याच्याविषयी काय म्हणू शकतो? असे चित्र आपण रोज बघतो आपल्या अवतीभोवतीच्या परिसरामध्ये. हॉटेलचे पदार्थ आपण खात असतो म्हणजे त्याच्यावर हा प्रत्येकाचा स्वेच्छेचा प्रश्न आहे. बट व्हॉट इज गोइंग अँड व्हॉट यू ऑब्झर्व फ्रॉम दिस पिक्चर? देर इज अ मॅन द मेड some type of the snacks, that is vada or the samosa, and not taking care of that is it is a eating food. ह्या व्यक्तीच्या माध्यमाने जेव्हा आपण तो पदार्थ जेव्हा घेऊ तेव्हा त्याने बनवताना कोणत्याही प्रकारची काळजी घेतलेली दिसत नाहीये. त्याची ती कढई असू दे, ती अत्यंत गंजलेली आणि उघड्यावर तो ते बनवतोय. ते बनवताना उघड्यावरील जे जीवजंतू आहेत, सूक्ष्म बारीक सूक्ष्म जीव आहेत, हे त्या उघड्या पदार्थावर बसत आहेत. तिथे माशा सुद्धा दिसत आहेत तुम्हाला उडताना अन्न पदार्थावर चित्रामधून. मग याचा अर्थ काय होतो? माशा ह्या अत्यंत कुठेतरी घाणीमधून बसून त्याच पदार्थावर बसले असतील तर आपण उघड्यावरील पदार्थ खाल्ले पाहिजेत की नको यावर विचार करायला पाहिजे. Due to that, these house flies are the contaminated or the spread the diseases in our society. आपल्या समाजामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये रोगराई पसरण्याचं मुख्य कारण म्हणजे माशा. घरमाशा ज्या असतात आपल्या घरामध्ये असणारी, ही जी घरमाशी असते ही
या पद्धतीचं नुकसान करत असते. आणि तिचा आपल्याला प्रत्यक्ष आपल्याला ती काय डंक मारत नाही किंवा काही करत नाही, पण ती उडून त्या अन्न पदार्थांवर बसण्याची आणि तिचे ते नांगीच्या साहाय्याने टच करून ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची तिची पद्धत असते. तर याच्यातून जीवाणू जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण ह्यामध्ये तुम्ही तुमचं निरीक्षण करून तुम्ही नक्कीच याच्याविषयी लिहू शकता की याच्यात काय काय होतं. पाणी स्वच्छ नसणार, अस्वच्छ प्रकारच्या भाज्या न धुता ते टाकतात, किंवा नीट कापणी करताना पण ते याच्यात कीड लागलेली आहे का नाही, बटाटा असेल तर तो नीट स्वच्छ आहे का नाही, तर याची न चाचपणी करताच तो शिजवायला टाकलं जात असतं. आणि तो घाईमध्ये बनवताना काहीही प्रकारचं हाताला त्यांनी केअर घेतलेली नसते, ते अक्षरशः हाताने बनवून टाकतात. मग तसे पदार्थ जे असतात हे पदार्थ कुठेतरी डिसीज कॅरी करत असतात, हे लक्षात घ्या. In the picture C, what can we see? This is the picture of the market. Someone bought some vegetables in market. There are some the spoiled vegetables spread all over from the vendor. Vendor is the woman. Vendor means विक्रेती, फळ विक्रेती, भाजी विक्रेती, जे काही ती विकते ती. तर भाज्या आणि फळं विकताना तिनं कोणत्या प्रकारचं स्वच्छतेचा काहीही विचार केलेला नाही. ती अक्षरशः ती जमिनीवर बसून तो भाजीपाला विकत आहे. हा विकत घेतलेला भाजीपाला आपण जर थोडाच साध्या पद्धतीने धुवून वॉश करून तो जर खायला सुरुवात केली तर बरेच विषाणू किंवा आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतात. आणि आपण इतकं आत्तापर्यंत, आता कोरोनामुळे आपण जागृत झालेलो आहोत, हा भाग वेगळा आहे. पण what can we learn from this event? That is some need of the to stop the spoilage of the food. आपल्याला ह्या अन्नाची नासाडी, स्पॉइल म्हणजे काय, नासणे, त्याचा नाश होणे, तर याच्यावर रोगराई पसरू शकते. आणि अत्यंत घाणीच्या ठिकाणी यांना बसण्यास ॲक्च्युली भारतीय नियम हा करावा लागलेला आहे दंड संहितेमध्ये, कायद्यानुसार, की आपण कोणतेही खाद्यपदार्थ रस्त्यावर विकू शकत नाही. विकू शकत असताना त्याची एक प्रॉपर महापालिकेकडून परवानगी घ्यावी लागते, गव्हर्नमेंटकडून परवानगी घ्यावी लागते. त्याचं अन्न खाद्य पुरवठा दार असं एक लायसन्स मिळतं, परवाना. तो घेतल्यानंतरच आपण ते वेंडर बनवू शकतो. त्याच्यामध्ये नॉर्म्स टाकलेले असतात, म्हणजे अटी टाकलेल्या असतात. त्या अटी असतील तरच तुम्हाला विकता येतं भाज्या किंवा काहीतरी. पण जर तुम्ही विकत असाल तर तुम्ही स्वच्छ द्या लोकांना, ही काळजी घेतली पाहिजे. याच्यातून सडक्या भाज्या किंवा त्या आजूबाजू पडलेले पदार्थ आहे त्याच्यावर माशा बसलेल्या, त्यांचा वास येत असेल, खराब झालेले असतील, त्या वासामुळे सुद्धा लोकांच्या श्वासामध्ये त्रास होऊ शकतो. त्या भाज्या उचलल्यानंतर, विकून झाल्यानंतर तिथेच कचरा जर पडू दिला तर अजून कचरा पसरून तिथे रोगराई होऊ शकते. तर याची केअर ही घेतली. आता पिक्चर नंबर डी, याच्यामध्ये बघा, आपण ज्या ठिकाणी गोदामामध्ये धान्य ठेवतो त्या ठिकाणी धान्य लिकेज झाल्यानंतर ते धान्य तसेच बरेच दिवस पडून राहू शकतं. मग हेच धान्य कधी कधी पोतडीत भरून सुद्धा तुमच्यापर्यंत आणलं जातं. आपल्याला आलेलं जे धान्य आहे ते आपण स्वच्छ धुवून खातो का नेहमी? मग ते जर तसं करायला गेलो तर इथे दमट हवामानामध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा कोणत्याही शहरामध्ये ऊन तरी कुठे मिळणार? एकदा जर धान्य सुकून झालं असेल तर ते धान्य कडक असेल तरच त्याच्यापासून पीठ तयार होऊ शकतं आणि मग ते आपण आहारामध्ये खाऊ शकतो. म्हणून मग असे जे पदार्थ आहेत हे नाश पावत जातात आणि ते त्याच्यामध्ये काही ना काही शिरकाव झालेला असतो आणि तो शिरकाव तुमच्या शरीरामध्ये या माध्यमाने व्हायला सुरुवात होत असते. तर आता आपण या संपूर्ण मुद्द्याची चर्चा इथे केलेली आहे. तुम्हाला प्रत्येकाने आता किमान 5 असे काही फूड स्पॉइलेज यावर 5 कोणते तरी असे, जसे मी आत्ता 5 मुद्दे चर्चा केली तसे वेगळे तुम्हाला कुठे कुठे अन्नाचं स्पॉइलेज होतंय याच्यावर मुद्दे लिहून मला ते दाखवायचे आहेत सर्वांनी. तर आपण हा मुद्दा इथे संपूया. नेक्स्ट टॉपिकला आपण फॅक्टर्स
रिस्पॉन्सिबल फॉर द फूड स्पॉइलेज यावर चर्चा करू. धन्यवाद.